मित्रांनो, हुकुमाची राणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडले सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मालतीने केला फार मोठा घात। जेवत्या ताटावरनं आता मात्र केला सगळ्यांचा अपमान आणि ताटाला दिलं ढकलून। मित्रांनो, आता पाहायला भेटतंय की आता मात्र सुरुवातीलाच आबा आणि सर्व मंडळी जे आहेत ते वस्तीमध्ये आलेले असतात। तर आबा मात्र आता छान होळीची पूजा करतात, वस्तीतल्या होळीची पूजा करतात आणि त्यानंतर मात्र होळीचा आशीर्वाद घेतात आणि सगळेजण मिळून आता मात्र घरामध्ये जातात। राणीच्या घरामध्ये गेल्यानंतर आता तिकडे जाऊन ते जेवण्यासाठी बसतात। त्याचवेळी मात्र आता सर्व काही जेवण इकडे रेडी असतं आणि खूप सारा जेवण असल्यामुळे राणी विचारते की आई, तू एवढा स्वयंपाक कधी केलास? त्यावेळी मात्र आता राणीला उत्तर देत आई बोलते, मी एवढं काहीच बनवलं नाही, वस्तीतल्या लोकांनी हे सगळं काही आणून दिलेलं आहे। त्यानंतर मात्र आता आई बोलते की आबांवरती आता मात्र या ठिकाणी वस्तीतले लोक जास्तच प्रेम करू लागले आहेत, कारण त्यांना आबांनी केलेल्या गोष्टींची परतफेड करण्याची संधी मिळालेली आहे। त्याच वेळी मात्र असं गोड गोड बोलत असताना सगळेजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात। त्याच वेळी मात्र एक काकू तिकडे अचानक एक बेसनाचा डबा घेऊन येतात। त्यांना आता मात्र आबांना त्यांच्या हातचं बेसन खाऊ घालण्याची इच्छा असते। तर मित्रांनो, त्या काकू बोलतात की आबा, हे बेसन खा आणि मला नक्कीच सांगा की बेसन कसं झालं होतं। त्यानंतर आबा हो बोलतात आणि असं बोलतात की वस्तीतल्या लोकांना आणखी काही जेवणासाठी आणू नका असं सांग, जेवण वाया गेलेलं मला बिलकुलही आवडत नाही, अन्नाचा अपमान मी कधीही करत नाही। त्यावेळी मात्र त्या काकू हो बोलतात आणि तिकडनं निघून जातात। आता मात्र मित्रांनो, राणीची आई जी आहे ते सर्वांना पोळ्या वाढू लागते। तर मालतीच्या ताटात ती पोळी टाकणार एवढ्यातच मालती मात्र जोरात ताट फेकून देते। मालतीचा काही माज जिरलेला नसतो मित्रांनो। आता मात्र मालती ताट फेकून निघून जाण्याचा प्रयत्न करते आणि असं बोलते, हे असं गोड बोलूनच तुम्ही जे आहे ते माझ्या नवऱ्यालाही फसवलत आणि इंद्रालाही फसवलत। तुमच्या लेकीने तरी काय वेगळे केले आमच्या आयुष्यात? जेव्हापासनं ती घरात आली आहे तेव्हापासूनच माझं घर पोखरण्यासाठी तिने घेतलेलं आहे, असं मात्र या ठिकाणी आता मोठ्यानेच मालती बोलू लागते। त्यावेळी मात्र आता इंद्रा घरामध्ये येतो आणि त्याला खूप राग आलेला असतो। तो असं बोलत असतो की आई, तू असं कसं बोलू शकते? राणीनेच माझी साथ दिलेली आहे आणि शेवटपर्यंत तीच माझी साथ देणार आहे। तरी देखील मालती काही ऐकत नसते आणि मोठ्यानेच ओरडून जे आहे ते आता राणीच्या आईवरती ब्लेम करत असते। असं बोलत असते की तुमच्या लेकीला तुम्ही मारून का टाकत नाही, म्हणजे आम्हीही सुटू आणि तुम्हीही सुटून जाल। तर असं बोलल्यानंतर इंद्रा मात्र चिडूनच घरातनं निघून जातो। त्याला खूप वाईट वाटत असतं। तर मित्रांनो, त्याच्या पाठीमागे लगेच राणीही निघून जाते। तर मित्रांनो, आता लगेच इकडे मालतीला थोडंसं वाईट वाटत असतं, कारण इंद्रा जेवण न करताच घरातून निघून गेलेलं असतं। त्यावेळी मात्र ती आता स्वतःला ब्लेम करू लागते की मी का बोलले, मी का चिडले, माझा इंद्रा जे आहे त्यानं जेवताच घरातून निघून गेला। त्यावेळी आबा बोलतात की हे तुमचं नेहमीचंच आहे, यात काही नवीन नाही, तुम्ही तुमच्या रागावरती कंट्रोल करा। इंद्राला मात्र राणी जेव घालेल, ती त्याला तसं झोपू देणार नाही। तर मित्रांनो, हा सर्व प्रसंग घडल्यानंतर इंद्रा आणि राणी पाठीमागे चाललेले असतात। त्याचवेळी मात्र समोरनं एक भरधाव वेग कार येत असते। तरीही इंद्राला भान राहिलेलं नसतं, तो फार टेन्शनमध्येच असतो। त्यानंतर मात्र राणी कसंबसं त्याला सावरण्याचा प्रयत्न करते आणि कारपासनं बाजूला घेते। त्यावेळी मात्र आता राणी बोलू लागते की सर, मी तुम्हाला केव्हाचा आवाज देते, परंतु तुम्ही माझ्यावरती काही एक रिॲक्ट होत नाहीये, तुम्ही एवढे कोणत्या विचारामध्ये आहात? त्यावेळी मात्र आता इंद्रा ढसाढसा रडू लागतो। त्यावेळी मात्र आता राणी त्याला सावरण्याचा प्रयत्न तिकडं करत असते। तर मित्रांनो, होणाऱ्या पुढील भागामध्ये इंद्रा खूप रडलेला आहे, कारण त्याला असं वाटतंय त्याच्या एका सहीमुळे सगळं काही उद्ध्वस्त झालेलं आहे। तर पुढील भागामध्ये आणखी नक्की काय होतंय पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये। तोपर्यंत नमस्कार।